फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 17. तर सर्वात पहिले तर आपल्याला इंट्रोडक्शन टू द सेशन पाहून घ्या. एवढं पाहिल्यानंतर बघा यामध्ये आपल्याला 7 नॉलेज चेक दिलेले आहे. तर 7ही नॉलेज चेक आपल्याला सोडवायचे आहे. तर पहिलं नॉलेज चेक आपल्याला कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर यासाठी बघा आपल्याला थोडं स्क्रोल डाऊन करा. आपलं पहिलं नॉलेज चेक बघा, इन्शुरिंग क्लीन सिटी अँड परमिसेस याच्या खाली जे दिलेलं आहे तर ते आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे. बघा याच्या खाली जे नॉलेज चेक दिलेलं आहे त्याच्या खाली ते आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे. आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. त्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, व्हॉट शुड यू डू इफ यू वॉन्ट टू अपडेट युअर ॲड्रेस इन युअर आधार डिटेल्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. क्लिक ऑन ॲड्रेस अपडेट रिक्वेस्ट ऑनलाईन अँड फॉलो द स्टेप्स, हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. यू विल बी आस्क टू अपलोड इट ॲड्रेस वन्स युअर रजिस्टर युअर मोबाईल नंबर ऑन द स्वच्छता मोहवा ॲप म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर फोटो आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. विच ॲप हेल्प यू टू इन्शुअर अ नीट अँड क्लीन सिटी म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे स्वच्छता मोहवा ॲप. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. गीता हॅज लॉस्ट हर आधार कार्ड विल ट्रॅव्हलिंग अनफॉर्च्युनेटली शी डज नॉट रिमेंबर हर UID or EID. विच ऑप्शन शी कॅन यूज द रिट्रीव्ह हर UID अँड EID म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 असणार आहे. यामध्ये दिलेलं आहे रिट्रीव्ह लॉस्ट ऑर फॉरगॉटन EID अँड UID. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. म्हणून ऑप्शन 2 वर क्लिक करा आणि त्यानंतर 7 नेक्स्ट करायचं आहे. विच वन इज द करेक्ट ऑप्शन फाउंड ऑन स्वच्छता मोवा ॲप म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर क्रिएट ॲन इव्हेंट आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक शोधायचं आहे. थोडं स्क्रोल डाऊन करा. बघा हे नॉलेज चेक आपल्याला सोडवायची गरज नाही. थोडं खाली या, पुन्हा थोडं खाली यायचं आहे, पुन्हा थोडं खाली या. यामध्ये खूप सारे नॉलेज चेक दिलेले आहे, परंतु आपल्याला जे नॉलेज चेक सोडवायचे आहे म्हणजे ज्याचे मार्क्स आहेत तेच आपल्याला सोडवायचे आहे. तर असे बाकीचे खूप सारे नॉलेज चेक यामध्ये दिलेले आहे. तर पहिले नॉलेज चेक झाल्यानंतर बघा आपल्याला खाली यायचं आहे, थोडं पुन्हा खाली या, पुन्हा खाली यायचं आहे, पुन्हा खाली या. त्यानंतर बघा आपलं दुसरं जे नॉलेज चेक आहे ते पार्टनरिंग विथ AI उमंग या ऑप्शन्सवर क्लिक करा. या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर इथे दुसरं नॉलेज चेक आपल्याला दिलेलं आहे. तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये बघा 2च प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, हाऊ डज उमंग इन्शुअर क्विक अपडेट अँड ऑफ मल्टिपल गव्हर्नमेंट सर्व्हिस ऑन इट्स प्लॅटफॉर्म म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर डाटा रिट्रीव्हल अल्गोरिदम्स आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ डज बिहेवियरल अनालिटिक्स इम्प्रूव्ह युजर एक्सपिरियन्स ऑन द उमंग प्लॅटफॉर्म म्हणत आहे. तर याचं उत्तर काय दिलेलं आहे बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. बाय आयडेंटिफाईंग अँड डिस्प्लेइंग फ्रिक्वेंटली यूज सर्व्हिसेस. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला स्कोर्स पूर्णपैकी पूर्णचा आलेला आहे. त्यानंतर तिसरं नॉलेज चेकसाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, या पार्टनरिंग विथ AI ग्राम कवर या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि याच्या खाली जे दिलेलं आहे तर हे आपलं तिसरं नॉलेज चेक असणार आहे. तर इथून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 2च प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, हाऊ डज ग्राम कवर डिटरमाइन द मोस्ट सुटेबल इन्शुरन्स कव्हरेज फॉर रुरल युजर्स बेस्ड ऑन अँटिसिपेटेड रिस्क म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. फ्रॉड प्रिडिक्टिव्ह मॉडेलिंग. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. विच AI फीचर इन ग्राम कवर अलाउ रुरल युजर्स इन्स्टंट ॲक्सेस टू कॉम्प्रेसिव्ह डिटेल अबाउट देअर क्लेम अँड इन्शुरन्स पॉलिसीज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. क्लाउड बेस्ड AI डॅशबोर्ड. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर तिसरं नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला चौथं नॉलेज चेकसाठी
या डिजिटल इंडिया स्किल्स या ऑप्शन्सवर क्लिक करा. या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर पाहू शकता गेटिंग ऑनलाईन 7/12 या ऑप्शनच्या खाली जे दिलेलं आहे ते आपलं चौथं नॉलेज चेक असणार आहे. तर त्यानंतर त्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा 2 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, द रोड नियर युजर सोसायटी इज इन अ प्रिटी बॅड कंडिशन. An accident may occur at that place if you do not submit a grievance soon. Where will you submit one म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. ऑन द सेंट्रलाइज पब्लिक ग्रीव्हन्स रेड्रेस अँड मॉनिटराइज सिस्टीम्स पोर्टल हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर बघा यू कॅन सबमिट डॅश डॅश ग्रीव्हन्स ऑन CPGRAMS म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे मोर दॅन 1. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक या ठिकाणी पूर्ण आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 5वं नॉलेज चेकसाठी बघा 5वं नॉलेज चेकसाठी थोडं खाली या. तर आपल्याला बुकिंग ऑनलाईन अपॉइंटमेंट इन गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या खाली जे दिलेलं आहे नॉलेज चेक ते आपलं 5वं नॉलेज चेक असणार आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, विच इज द करेक्ट वेबसाईट फॉर व्हिजिटिंग द कन्झ्युमर सपोर्ट पोर्टल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे consumerhelpline.gov.in. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. यू हॅव बाउट अ रेफ्रिजरेटर फॉर युअर हाऊस बट नोटीस दॅट इज नॉट वर्किंग प्रॉपरली. विच ऑफ द फॉलोइंग ॲक्शन विल बी सुटेबल टू परफॉर्म म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर रजिस्टर अ कंप्लेंट ऑन द कन्झ्युमर फोरम आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. यू आर सफरिंग फ्रॉम हाय फीवर फॉर 4 days नाऊ अँड यू वॉन्ट टू विजिट अ डॉक्टर. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स विल बी द राईट डिसिजन टू मेक म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे बुक अँड ऑनलाईन अपॉइंटमेंट इन अ गव्हर्नमेंट हॉस्पिटल. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. यू हॅव ओपन द ORS पेशंट पोर्टल ऑन युअर ब्राउझर. विच ऑप्शन विल यू क्लिक ऑन द बुक अँड अपॉइंटमेंट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे बुक अपॉइंटमेंट नाऊ. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर यू कॅन बुक अँड ऑनलाईन अपॉइंटमेंट इन अ गव्हर्नमेंट हॉस्पिटल थॉट द म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ORS पेशंट पोर्टल आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं 5वं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. आणि इथे कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला 6वं नॉलेज चेकसाठी आपल्याला कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे बघा. 6वं नॉलेज चेकसाठी थोडं स्क्रोल डाऊन करा. तर पाहू शकता इनेबलिंग रोड गायडन्स अबाउट टोल प्लाझा याच्या खाली जे दिलेलं नॉलेज चेक आहे ते आपलं 6वं नॉलेज चेक असणार आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 5 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, टू अप्लाय फॉर अ फास्टॅग यू शोल विजिट द डॅश वेबसाईट पॉवर्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर NPCI आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. युअर फ्रेंड कीप्स ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन स्टेट टू अनदर. He want to avoid the traffic at toll plaza that gets him late. What can he do? You pay a toll fast and pass thought faster म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 2 अप्लाय फॉर अ फास्टॅग अँड देन स्टिक ऑन द कार्ड विंडशील्ड. हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. यू कॅन अप्लाय फॉर फास्टॅग फ्रॉम अ डॅश डॅश सेलर म्हणत आहे. तर याचं उत्तर व्हेरीफाईड आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. डॅश डॅश इनेबल युजर्स टू गेट फास्टॅग इन ओनली 1 or 2 स्टेप्स म्हणत आहे. तर याचं उत्तर पेटीएम बँक आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. आयडेंटिफाय द गिवन लोगो अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन दॅट डिस्क्राईब इट करेक्टली म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर डिजिटल स्टोअर द डॉक्युमेंट सर्टिफिकेट आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं 6वं सुद्धा नॉलेज चेक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे सोडून. त्यानंतर नॉलेज चेक सोडवण्यासाठी म्हणजे 7 नंबरचं नॉलेज चेक सोडवण्यासाठी बघा ट्रॅकिंग द स्टेटस ऑफ पासपोर्ट ॲप्लिकेशन ऑनलाईन या ऑप्शनच्या खाली जे दिलेलं नॉलेज चेक आहे हे आपलं शेवटचं 7वं नॉलेज चेक असणार आहे. तर हे शेवटचं असणार आहे. याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा.
तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, विच वेबसाईट शोल यू विजिट टू चेक द प्रोग्रेस ऑफ युअर पासपोर्ट ॲप्लिकेशन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे पासपोर्ट सेवा. त्यानंतर सेवा नेक्स्टवर क्लिक करा. यू हॅव टू क्लिक ऑन द डॅशबोर्ड बटन टू चेक द स्टेटस ऑफ युअर ॲप्लिकेशन म्हणत आहे. तर याचं उत्तर ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस आहे. त्यानंतर सेवा नेक्स्टवर क्लिक करा. विच बटन शोल यू क्लिक ऑन आफ्टर इंटरिंग ऑल डिटेल फॉर चेकिंग युअर पासपोर्ट स्टेटस म्हणत आहे. तर याचं उत्तर ट्रॅक स्टेटस आहे. त्यानंतर सेवा नेक्स्टवर क्लिक करा. यू हॅड अप्लाइड फॉर अ स्कॉलरशिप अर्लियर अँड वॉन्ट टू रिन्यू इट नाऊ, विच ऑप्शन विल यू सिलेक्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे अप्लाय फॉर रिन्युअल. त्यानंतर सेवा नेक्स्टवर क्लिक करा. युजिंग द नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल यू कॅन डॅश डॅश म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे अप्लाय फॉर स्कॉलरशिप. त्यानंतर सेवा नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा आहे. तर आपल्याला अशा प्रकारे 7ही नॉलेज चेक कम्प्लिटली सोडवायचे आहे, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते. त्याच्या खाली जे नॉलेज चेक दिलेले आहे हे सोडवण्याची गरज नाही. तर हे सोडवायचं नाही आपल्याला, फक्त 7च नॉलेज चेक सोडवा. त्यानंतर बघा आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. याच्यामध्ये गायडेड ड्युटीवरचे सेल्फचे प्रश्न दिलेले नाही, बाकीचे कोणतेही प्रश्न नाही, फक्त नॉलेज चेक आणि सेशन कम्प्लिशन टेस्ट दिलेला आहे. तर सेशन कम्प्लिशन टेस्टवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर याचे सुद्धा प्रश्न आपल्याला 10 दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, रिया युजेस आयकॉन टू ओपन ॲप बट हर फ्रेंड टाइप्स लॉंग कमांड, व्हॉट्स द की डिफरन्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर रिया सिस्टीम युजेस अ ग्राफिकल युजर इंटरफेस आहे. त्यानंतर सेवा नेक्स्टवर क्लिक करा. अजय ओपन अ फोल्डर बट सीज मिक्स अप फाईल नेम्स, व्हॉट हेल्प हिम ऑर्गनाइज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 3, रिनेम अँड अरेंज युजिंग फोल्डर. त्यानंतर सेवा नेक्स्टवर क्लिक करा. मीरा ट्रीज installing Windows on her phone but does not work, what does this show म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर नॉट ऑल ऑपरेटिंग सिस्टीम वर्क ऑन ऑल डिव्हाइसेस, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेवा नेक्स्टवर क्लिक करा. सुरेश कनेक्ट अ USB प्रिंटर अँड इट वर्क इन्स्टंटली, व्हॉट मेक हिज पॉसिबल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ॲटो डिटेक्शन फीचर ऑफ OS, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेवा नेक्स्टवर क्लिक करा. टीनाज स्मार्टफोन बिहेव्स डिफरंटली दॅट हर लॅपटॉप अँड व्हाय म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर मोबाईल OS अँड डेस्कटॉप OS आर डिफरंट आहे. त्यानंतर सेवा नेक्स्टवर क्लिक करा. राहुल प्रिफर फ्युअर परमिशन व्हिन इन्स्टॉलिंग ॲप्स, विच OS सूट हिम म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर अँड्रॉइड आहे. त्यानंतर सेवा नेक्स्टवर क्लिक करा. Priya is buying a table and want to use mobile banking apps. Which OS should she choose if she prefer flexibility and lower cost म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे अँड्रॉइड, बिकॉज इट अलाउ फ्लेक्सिबिलिटी अँड इट वाईडली अवेलेबल. त्यानंतर सेवा नेक्स्टवर क्लिक करा. निशा इन्स्टॉल ॲप्स फ्रॉम आउटसाइड द प्ले स्टोअर ऑन हर अँड्रॉइड फोन, व्हॉट शुड शी इव्हॅल्युएट बिफोर डुईंग धिस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे द सेफली अँड परमिशन्स ऑफ द ॲप आहे. त्यानंतर सेवा नेक्स्टवर क्लिक करा. लीला वॉन्ट टू यूज हर कॉम्प्युटर ओनली फॉर प्रिंटिंग अँड ब्राउझिंग, विच OS शोड शी इन्स्टॉल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे स्टँड अलोन OS. त्यानंतर सेवा नेक्स्टवर क्लिक करा. कुणास फोन ऑफर फ्रिक्वेंट सिक्युरिटी अपडेट मॅनेज बाय कंपनी, व्हॉट डज दिस सजेस्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर सुद्धा असणार आहे ही इज युजिंग iOS. ऑप्शन 3 वर क्लिक करा. त्यानंतर सेवा नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 17 कम्प्लिटली सोडवायचं आहे.